ओके. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना माहिती आहे, त्याच्याबद्दल आयडिया पण आहे, की आपला जो फायनल आपला पेपर असणार आहे, जो आपला एफ-एस-ओ मेन्सच्या एक्झामिनेशनसाठी आयोगाचा जो पेपर आहे, त्याचं नवीन स्ट्रक्चर वगैरे आलेलं आहे. ओके. तर ते आज आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. त्याचबरोबर बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात, बघा 28 तारखेला जो इंजिनिअरिंगचा पेपर झाला. ओके. त्याच धर्तीवर आज आपण डिस्कशन करणार आहे. ओके. त्यामध्ये त्यांचा पेपर वगैरे कसा होता आणि त्याचं थोडंसं कंपॅरिझन करून आपला पण पेपर वगैरे कसा असेल, त्या पण सगळ्या गोष्टी इथं डिस्कस करणार आहे. याच्यामागे उद्देश एकमेव आहे, की तुमची थोडीशी अजून भीती वगैरे कमी होईल आणि पेपरबद्दल कसा असेल, ही थोडीशी काळजी तुमची दूर होईल. हा आजचा आपला मेन उद्देश आहे. ओके. तर पहिली तर गोष्ट बघा, आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ओके. जे ऑफलाईनला आपले लेक्चर वगैरे झाले, त्याच्यामध्ये मी ऑलरेडी डिस्कस केलं होतं लास्ट टेस्टला पुण्यामध्ये, की जो आपण प्रॅक्टिस वगैरे करत आहे, ब्लँक पेजवर आपण प्रॅक्टिस करत होते. त्याच्यामध्ये मी हे पण सांगितलं होतं की पेपर थोडीशी प्रॅक्टिस किंवा थोडीशी मेंटॅलिटी अशी पण ठेवायची आपल्याला, की लायनिंगचा पण पेपर येऊ शकतो. ओके. त्याच्यामध्ये मग आपल्याला थोडीशी त्याच्यावरून प्रॅक्टिस वगैरे करायला वगैरे पाहिजे. ओके. हे त्यावेळेस मी सांगितलं होतं आणि त्याच दिवशी काय झालं होतं, इंजिनिअरिंगचा पेपर वगैरे झाला आणि आपल्याला जे काही नवीन फॉर्मॅट आहे, ते समजलेलं आहे. ओके. तर याच्यामध्ये आता 2 गोष्टी, एक क्वेशन पेपर आणि दुसरा ॲन्सर शीट. ओके. आता सध्या आपण क्वेशन पेपर कसा होता त्याच्यावर चर्चा करूया. ओके. आता बघा, याच्यामध्ये हे जे प्रेझेंटेशन बनवलंय, इकडं जो काही पेपर आहे, तो आयोगाचा पेपर आहे आणि इकडं जे आपण टेस्ट सीरीज वगैरे घेतली, आपले टेस्ट पेपर जे होते, ते इकडं पेपर आहे. ओके. त्याचं थोडंसं कंपॅरिझन करू. आता बघा, बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा फक्त थोडंसं मार्कचं जे हे आहे कॉन्ट्रिब्युशन ते थोडंसं खालीवर झालेलं आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी काय आहेत, जवळपास सिमिलर आहेत. ओके. जे काही चेंजेस वगैरे आहेत छोटे-छोटे ते सांगूया. बघा, तर या ठिकाणी जो आयोगाचा पेपर होता, ओके, आणि आपला पेपर होता. फक्त मार्कचं थोडंसं 1-2 मार्काचा फरक पडला तिथे. जे आपण शॉर्ट क्वेशन वगैरे होते, ते सगळे शॉर्ट क्वेशन आपण 8 मार्काला टाकले होते. आणि आयोगाने काय केलेलं आहे, जे कंपल्सरी क्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे होते, त्या ठिकाणी सेम जे कॉन्ट्रिब्युशन होतं मार्कचं तसं ठेवलेलं आहे. आणि खाली काय केलेलं आहे, थोडंसं चेंजेस केलेले आहे. ते काय चेंजेस केलेले आहे, ते बघूया आपण. पहिली गोष्ट बघा, तुम्ही जो सेम पेपर आपण टेस्टला जो क्रिएट केला होता, सेम तसाच पेपर आयोगाचा असणार आहे. ओके. बघा 99% तर चान्सेस आहे. आता फक्त 1% पॉसिबिलिटी अशी ठेवायची, की बाबा आपण जायचं पूर्ण 100% मेंटॅलिटीनं, की जसं इंजिनिअरिंगचा पेपर, क्वेशन पेपर वगैरे आला, त्याच पद्धतीनं आपला पेपर येईल. सांगता येत नाही. ओके. पहिली तर गोष्ट फक्त मेंटॅलिटी ठेवा. 99% चान्सेस आहे, की अशाच पद्धतीनं सेपरेट क्वेशन पेपर येईल, अशी मेंटॅलिटी ठेवायची. आणि दुसरी 1% चान्सेस काय ठेवायचे, की बाबा हां, ठीक आहे, बाय चान्स उलट-सुलट झालं, तर काय येऊ शकते, क्वेशन प्रिंट पण येऊ शकतात. ओके. पहिली तर गोष्ट काय, की सेम याचं जे क्वेशन पेपरचं स्ट्रक्चर वगैरे आहे, एकाच ॲडमधली एक्झामिनेशन आहे. ओके. त्याचबरोबर याचं क्वेशन पेपरचं स्ट्रक्चर वगैरे हे सगळ्या सिमिलर गोष्टी आहेत. ओके. त्याच्यामुळं चान्सेस नाहीत, की आपला पण पेपर याच्यापेक्षा वेगळा येईल. पण 1% पॉसिबिलिटी धरायची. ओके. आता बघा, आपला पेपर होता आणि हा आयोगाचा पेपर आहे. याच्यामध्ये सेम स्ट्रक्चर, जे इन्स्ट्रक्शन वगैरे जसे फॉलो केलेले आहेत आयोगाने, तसंच आपण पण फॉलो केले होते. याच्यामध्ये सांगायचा उद्देश असा नाहीये, की आयोगाने आपले पेपर फॉलो केले किंवा मला काही गोष्टी माहीत होत्या, मग मी तसंच पेपर वगैरे डिझाइन वगैरे केला. तसं काही नाही. याच्या मागे उद्देश फक्त आजच्या व्हिडिओमध्ये किंवा हे क्वेशन पेपर तुम्हाला दाखवायचा कंपॅरिझनमध्ये एकच आहे, की तुमची भीती जावा. ओके, भीती जावा. कारण की सेम जवळपास सेम क्वेशन पेपर तुम्हाला पडणार आहे. याच्या मागे उद्देश एकच आहे. परत एकदा सांगतो, की फक्त काय, की तुमची जी क्वेशन पेपर कसा असेल, ही तुमच्याकडे भीती नसली पाहिजे. ओके, हे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असायला पाहिजे. एवढाच एक उद्देश आहे याच्यामागे. तर बघा, पहिला गोष्ट बघा, सेम आपण काय केलं होतं, इकडे सेक्शन ए, सेक्शन इकडे पण ए, जसं की केमिस्ट्री असन, फूड असन त्यावाईज सेम आयोगाने पण ते फॉलो केलेलं आहे. आणि इंजिनिअरिंगला तसं होतं, तर आता आपला फुटेकचा जो सॉरी आपला एफ-एस-ओचा पेपर होईल, त्याला पण अशाच पद्धतीनं स्ट्रक्चर असणार आहे. ओके, वेगळं काही नसणार आहे. हे तुम्हाला तर माहिती आहे, फॉर्मॅट वगैरे ऑलरेडी आयोगाने दिलेलाच होता. त्यानुसारच क्वेशन पेपर आपण डिझाइन वगैरे केला होता. त्या स्ट्रक्चरमध्ये बसून वेगळं काही केलेलं नव्हतं. फक्त चेंजेस काय झालेत बघा, या ठिकाणी थोडेसे मार्कमध्ये चेंजेस झालेले आहेत. ओके. आता बघा, तुम्हाला माहिती आहे, की क्वेशन नंबर आपल्याला किती, जवळपास सगळे क्वेशन किती सॉल्व्ह करायचे आहेत. टोटल किती 8 क्वेशन आहे आणि त्याच्यापैकी आपल्याला 5 क्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. ओके. मेन क्वेशनच्या बाबतीत बोलतोय. ओके. मेन क्वेशन. ओके. मेन क्वेशन. आता बघा, या ठिकाणी पहिला क्वेशन आहे, त्याच्यापैकी आपल्याला 7 देतात. ओके. आणि 7 पैकी आपल्याला 5 सॉल्व्ह करायचे. या ठिकाणी सेम काय केलेलं आहे, आयोगाने पण काही आपल्याला माहिती आहे, की 7 क्वेशन दिलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6
आणि 7 हे क्वेश्चन पेपर तुम्ही बघितलेले असेल आणि त्याच्यापैकी आपल्याला किती याने 5 सॉल्व्ह करायला सांगितलेत. मग या ठिकाणी जे पूर्ण मेन क्वेश्चन आपल्याला 40 मार्काचा आहे. ओके, 40 मार्काचा जो क्वेश्चन आहे त्याच्यापैकी आपल्याला 5 सॉल्व्ह करायचे आणि 8 पंचे 40 म्हणजे 8 मार्काला एक क्वेश्चन. हा किती 8 मार्काला एक क्वेश्चन आपल्याला होता शॉर्ट क्वेश्चन. ओके, जे आपल्याला 1 आणि क्वेश्चन नंबर 5. ओके, त्याच्यातले जे शॉर्ट क्वेश्चन आहे जशी आपण प्रॅक्टिस केली, ओके, जसा आपला पेपर होता त्याच्यामध्ये पण आपण काय 5 सॉल्व्ह करायचे होते. टोटल 8 क्वेश्चन होते. ओके, आणि आपल्याला 7 क्वेश्चन होते आणि 7 पैकी आपल्याला किती 5 सॉल्व्ह करायचे होते. ओके, तर सेम आपण इथं पण 8 मार्काला क्वेश्चन ठेवला होता एक. त्याच पद्धतीनं इकडं आयोगाने आताचा जो इंजिनिअरिंगचा पेपर झाला त्याच्यामध्ये सुद्धा किती 8 मार्काला एक क्वेश्चन शॉर्ट क्वेश्चन दिलेला आहे. याच्यामध्ये चेंजेस झालेले नाही. ओके, याच्यामध्ये चेंजेस झालेले नाही. सेम जो इकडचा सेक्शन ए मधला किंवा तिकडचा सेक्शन बी मधला जे क्वेश्चन कंपल्सरी होते आपल्याला, ओके, जो क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5 जे काही पॅटर्न होता मार्कचा तो सेम राहिलेला आहे. ओके, आता ह्यो क्वेश्चन पेपर ऍक्च्युली कसा होता, हार्ड होता, इझी होता, ह्या गोष्टी आपण लास्टला डिस्कस करूया. ओके, त्याच्यानुसार अंदाज लावता येईल आपला पण पेपर वगैरे कसा येईल. ओके, तर बघा आता यामध्ये क्लिअर झालं की आपण जशी प्रॅक्टिस केली आपला जसा क्वेश्चन होता तसाच क्वेश्चन पेपर किंवा तसाच आयोगाने पेपर सेट केला होता आणि जे मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन होतं ते आपलं सेम होतं इकडं क्वेश्चन नंबर 1 ला आणि इकडं 5 ला. आता बघा क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन 2 मध्ये बघा ज्यावेळेस क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर आलं त्यावेळेस आपण काय केलं होतं की 16 16 8 असं कॉन्ट्रीब्युशन क्वेश्चन नंबर 2 3 4 आणि तिकडं 6 7 8. ओके, ते जे 6 क्वेश्चन वगैरे आहेत त्याला आपण किती 16 16 8 असं मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन ठेवलं होतं आणि ज्यावेळेस स्ट्रक्चर आलं त्यावेळेस तुम्हाला आठवतं की माहित नाही मी सांगितलं होतं की पॉसिबिलिटी अशी पण आहे 15 15 10 ची. ओके, एक थोडंसं आपण याच्यावर प्रॅक्टिस करायला पाहिजे होती. एक पेपर याच्यावर काढायला पाहिजे होता. ठीक आहे, पण आपण काय केलं होतं 16 16 8 चे सगळे पेपर काढले. ओके, आता बघा इथं एवढा काही मॅटर होत नाही. ओके, तुम्हाला फक्त काय करायचंय, ओके, याच्यामध्ये तुम्ही बघा आतापर्यंत जेवढी प्रॅक्टिस केली 8 मार्काला प्रॅक्टिस जशी केली किंवा जेवढं लिहित होते तेवढंच तुम्हाला 10 मार्काला लिहायचंय किंवा इकडं 16 मार्काला जेवढं लिहित होता तुम्ही तेवढंच काय करायचंय तुम्हाला इकडं 15 मार्काला लिहायचं. कमी जास्त काय करायचं नाही. ओके, तुम्हाला आता वाटत असेल मी 16 मार्कासाठी प्रिपरेशन करत होतो, एवढं लिहित होतो, तेवढं लिहित होतो. काही चेंजेस करायचे नाही, काही प्लस मायनस करायचं नाही. मार्क्स एवढं डोक्यात घ्यायचं नाही. फक्त काय एवढं लक्षात ठेवायचं की हे जे क्वेश्चन आहेत आपले क्वेश्चन नंबर 2 मधले सब क्वेश्चन आहे ए बी ला जिथं आपण 16 16 मार्काची प्रॅक्टिस केलेली तो बाबा क्वेश्चन किती मार्काला आहे 15 मार्काला आहे. ओके, आणि जो शॉर्ट क्वेश्चन आपण 8 8 मार्काची तयारी केलेली आहे हा किती 10 मार्काला क्वेश्चन आहे. एवढं फक्त मेंटॅलिटी ठेवा. कंटेंट मध्ये काही चेंजेस करायचे नाही. जेवढं तुम्ही लिहित होता तेवढंच लिहायचंय. ओके, आता बघा एवढे चेंजेस झालेले बाकीचे क्वेश्चन पेपर मध्ये काही चेंजेस नाही. ओके, क्वेश्चन पेपर दिसायला वगैरे किंवा क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर वगैरे जसे आपण क्वेश्चन फ्रेम करत होतो बघा काही क्वेश्चन मध्ये आपण काय करत होतो सब क्वेश्चन वगैरे टाकत होतो. आता हा केमिस्ट्रीचा पेपर आहे बघा इथं शॉर्ट नोट आहे त्याच्यामध्ये शॉर्ट नोट्स आपण दिलेले आहेत. तसेच शॉर्ट नोट्स वगैरे असतील किंवा सब क्वेश्चन असतील यांनी पण काय केलेले फॉलो केलेले म्हणजे आयोगाचा तसा पॅटर्न आहे. आपल्याला असा पॅटर्न येऊ शकतो किंवा 99% चान्सेस आहे. आता केमिस्ट्रीच्या बाबतीत अजिबात काळजी करायची नाही कारण की केमिस्ट्रीचे सर पहिल्यापासून सांगत होते सर आपल्याला एबी पॅटर्न किंवा शॉर्ट नोट सब क्वेश्चन याच टाईपचे क्वेश्चन पेपर येणार आहेत. ओके, कारण की केमिस्ट्रीचा जो क्वेश्चन आहे 8 मार्काचा म्हणा किंवा 10 मार्काचा म्हणा किंवा 15 मार्काचा धरा. ओके, तिथं पूर्ण एक क्वेश्चन पूर्ण बनत नाही. तुरळक क्वेश्चन आहे असे की तिथं आपण 15 15 8 8 मार्क देऊ शकतो. बाकीचे सगळे सब क्वेश्चन वगैरे सब क्वेश्चन डिवाइड वगैरे करून आपल्याला पेपर द्यावा लागेल किंवा तयार करावा लागेल. तर केमिस्ट्रीचा पण पॅटर्न तसाच असणार आहे. जशी आपण तयारी केली तसंच पॅटर्न वगैरे असेल. ओके, हे 99% चान्सेस आहेत. त्याच्यामुळे काळजी करायची नाही. ओके, आता बघा हे आपण बघितलं की इकडं पहिला आणि 5व्या क्वेश्चन मध्ये काही चेंजेस वगैरे नाहीत. पण बाकीचे जे सब क्वेश्चन आहे तिकडे फक्त मेंटॅलिटी काय ठेवायची हा क्वेश्चन इथं 16 16 चे जे आहेत ते 15 15 ला असतील. ओके, हे सगळे क्वेश्चन मग बाकीचे हे 16 मार्काचे. ओके, आता इथं असे बघा सब क्वेश्चन वगैरे करून दिलेले तशाच टाईपचा पॅटर्न त्यांना पडला होता. ओके, आता इथं आपण किती धरले होते इथं 5 5 मार्क 8 4 4 मार्क वगैरे धरले होते. तर इथं त्यांना 5 5 मार्क सब क्वेश्चन डिवाइड झालेले आहेत ते पुढे दिलेले. ओके, त्याच्यामुळे मेंटॅलिटी फक्त तिथं थोडीशी चेंज ठेवा बाकीचं काहीच नाही. बाकीचं तुम्हाला कंटेंट वगैरे सेम लिहायचं मी ते तुम्हाला सांगितलंय. ओके,
आता इथले बघा जे काही शॉर्ट क्वेश्चन आहेत, ओके, हा बघा 15 मार्काला क्वेश्चन विचारलाय त्यांनी आणि हा त्याच्यातला सी, जिथं की आपण 8 मार्क कन्सिडर केले होते, तिथं 10 मार्काला त्यांनी तो शॉर्ट क्वेश्चन विचारलाय. ओके, सुरुवातीचे जे क्वेश्चन नंबर 1 आणि 5 मधला 8 मार्कला क्वेश्चन आहे. ओके, जे शॉर्ट क्वेश्चन आहे ते, आणि जे 2, 3, 4 आणि इकडे 6, 7, 8 मधले क्वेश्चन जे आपण 8 मार्काला धरत होतो ते फक्त किती 10 मार्काला झाले. ओके, हे पण शॉर्टच आहे आणि ते पण शॉर्टच आहे. ओके, त्याचबरोबर बघा बाकीचे क्वेश्चन असं, बाकीचे सगळे क्वेश्चन किती 15, 15, 10 असेच क्वेश्चन आहे. आता बघा याच्यामध्ये तुम्ही बघा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले असं आपले, बघा आता या ठिकाणी सब क्वेश्चन वगैरे दिलेत. ओके, डिस्क्राईब इन डिटेल त्यांनी असे सब क्वेश्चन वगैरे त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपला बघा हा क्वेश्चन, याच्यामध्ये पण आपण सब क्वेश्चन वगैरे बघा असे डिवाइड करून दिले होते. ओके, ही थोडीशी मेंटॅलिटी ठेवा, बाकीचं काय नाही. ओके, आता हे क्वेश्चन तुम्ही ऑलरेडी आपण डिस्कशन केलं, याच्यावर जास्त वेळ घालत नाही. फक्त क्वेश्चन पेपरच्या बाबतीत मला एवढंच सांगायचं होतं की जशी तुम्ही प्रॅक्टिस केलंय त्याचप्रमाणे जे काय आहे आपलं पेपर येणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे जास्त लोड घ्यायचा नाही. मार्क जे आहेत 16 ची तुम्ही तयारी केली, 15 ला आता येते, किंवा शॉर्ट क्वेश्चन 8 पैकी 10 मार्काला आता 8 ऐवजी 10 मार्काला येते. त्याच्यामुळे काळजी करायची काही गरज नाही. ओके, फक्त मेंटॅलिटी काय ठेवा की जसा पेपर आपण सॉल्व्ह केलाय तसाच पेपर येईल. आणि दुसरी एक गोष्ट बघा, आता जे शॉर्ट क्वेश्चन वगैरे आहे, तुम्ही पूर्वी पण तुमचं कोणत्या क्वेश्चनला किती मिनिट वगैरे द्यायचे ते बघितलं असेल. आता परत एकदा आपण बघू, थोडंसं मार्क्स याचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन वगैरे चेंज झालंय, तर त्याच्यानुसार त्याचा एवढा काही इम्पॅक्ट पडत नाही. तर बघा जनरली मी जसं कॅल्क्युलेशन केलंय की प्रत्येक क्वेश्चनला किती मिनिट द्यायला पाहिजे. ओके, मग तो मेन क्वेश्चन असेल किंवा सब क्वेश्चन असेल, तर बघा याच्यामध्ये आता हे थोडंसं डिटेल मी सांगत आहे, कारण की हे जे काही क्वेश्चन पेपर होता इंजिनिअरिंगचा, त्याच्यावर 2-3 विद्यार्थ्यांशी चर्चा झाली. त्यांची एक्सपिरियन्स पण मी तुम्हाला शेअर करणार आहे की हा पेपर कसा होता, टाइम पुरतोय नाही पुरतोय. ओके, त्या सगळ्या गोष्टी आपण डिटेल इथं बघूया. आता बघा याच्यामध्ये शॉर्ट क्वेश्चन आहे. ओके, आता बघा शॉर्ट क्वेश्चन तो 8 मार्काचा असो किंवा 10 मार्काचा असो. ओके, इथं बघा शॉर्ट क्वेश्चन आहे, जवळपास आपल्याला किती क्वेश्चन अटेम्प्ट करायचे, शॉर्ट आणि लॉंग क्वेश्चन आपल्याला किती कंपल्सरी 19 क्वेश्चन लिहायचे. ओके, आणि टोटल क्वेश्चन मला वाटते जवळपास आपल्याला 32 क्वेश्चन आहेत. 32 पैकी आपल्याला 19 सॉल्व्ह करायचे. करेक्ट आहे ना? बरोबर आहे की 32 क्वेश्चन प्रोव्हाइड करणार आहेत आपल्याला, त्याच्यापैकी 19 क्वेश्चन लिहायचे. सब क्वेश्चनचं बोलतोय मी, कमेंट करा. कमेंट करा फास्ट. फास्ट 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 कमेंट करा प्लीज. ओके, 19 क्वेश्चन लिहायचे आहेत आपल्याला. जर आता त्याचा शॉर्ट आणि लॉंग मध्ये जर डिस्ट्रीब्युशन केलं, तर शॉर्ट क्वेश्चन बघा आपल्याला जवळपास 13 क्वेश्चन आहे. ओके, 1 आणि 5 क्वेश्चन मधले कंपल्सरी आणि इकडचे आपल्याला 3 सॉल्व्ह करायचे, त्याच्यातले धरून सगळे जवळपास 13 क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे. ओके, आणि त्या 13 क्वेश्चनला जर आपण 8 मिनिटं जर दिले, ओके, मग तिकडचे जे 10 क्वेश्चन असतात जे आपल्याला कंपल्सरी सॉरी पहिला क्वेश्चन आणि 5वा क्वेश्चन आहे, पहिला आणि 5वा क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला किती पहिला आणि 5व्या मध्ये बघा 5-5 सॉल्व्ह करायचे. ओके, त्याच्यामध्ये प्लस खालचे जे मेन क्वेश्चन मधले 2, 3, 4 असेल आणि तिकडचे 5, 6, 7 असेल, त्याच्यातले ते 10-10 मार्काचे असेल. ओके, प्रत्येक क्वेश्चनला ऑन एन ऍव्हरेज बघा 8 मिनिट जर दिले तर 104 मिनिटं होतात. ओके, हे 13 क्वेश्चनला जवळपास 104 मिनिट दिले. तर उर्वरित जे क्वेश्चन आहे बघा, लॉंग क्वेश्चन किती 6. ओके, लॉंग क्वेश्चन किती आपल्याला सॉल्व्ह करायचे 6, तर त्याला जवळपास 12.5 मिनिट दिले. ओके, 12.5 मिनिट दिले तर त्याचे जवळपास 76 मिनिट होतात. ओके, मग असे 104 आणि 76 जवळपास 180 मिनिटाचा आपला पेपर असणार आहे. 3 आवर आपल्याला भेटत आहे. ओके, एवढा जर टाइम तुम्ही दिला तर आपलं बरोबर जे काही कॅल्क्युलेशन आहे पर मिनिट तुम्हाला मिळेल. ओके, मग तुम्ही जर असा विचार करत असाल असा मिनिट देऊन टाइम पेपर सॉल्व्ह करायचा, तर शॉर्ट क्वेश्चनला किती, एका शॉर्ट क्वेश्चनला 8 मिनिटं द्या आणि लॉंग क्वेश्चनला किती द्या तुम्ही 12.5 मिनिटं द्या. ओके, तुमचा पेपर टायमिंग मध्ये कव्हर होईल. देन बघा टोटल तुम्हाला 8 क्वेश्चन प्रोव्हाइड केलेले मेन क्वेश्चन आणि त्याच्यापैकी 5 सॉल्व्ह करायचे. ओके, जे 5 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे त्याच्यामध्ये जो मेन क्वेश्चन आहे, ओके, मेन क्वेश्चनला त्यांनी 40 मार्क ठेवलेले आहेत. ओके, प्रत्येक क्वेश्चन साठी तुम्हाला मेन क्वेश्चन साठी 40 मार्क ठेवलेले. ओके, मग तुम्हाला असे कंपल्सरी किती सॉल्व्ह करायचे 5 सॉल्व्ह करायचे.
ओके, 5 क्वेश्चनचे बघा जवळपास 200 मार्क होतात, जवळपास नाही फिक्स आपले 200 मार्क होतात. तर आणि आपल्याला मिनिटं किती आहेत? 180 मिनिटं आपल्याला भेटत आहे. ओके, त्याच्यापैकी 5 आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. मग जर आपण टाइम डिस्ट्रीब्यूट केला तर जे तुमचा एक क्वेश्चन आहे, एक मेन क्वेश्चन, ओके, 1 ते 8 जे मेन क्वेश्चन आहे त्याच्यापैकी प्रत्येक क्वेश्चनसाठी जर तुम्ही 36 मिनिट दिले तर तुमचा टाइम वगैरे जो काय आहे ते अशा पद्धतीने पण मॅनेज होईल. ओके, मग 40 मार्कासाठी तुम्हाला पूर्ण एक क्वेश्चनसाठी 36 मिनिट द्यायचे. तुम्ही असा टाइम ठेवा किंवा असा टाइम ठेवा, पण टाइम लावूनच क्वेश्चन पेपर तुम्ही काय करायचं आहे, पेपर सॉल्व्ह करायचा आहे. अन्यथा तुमचा पेपर कव्हर होणार नाही. ओके, आता याच्यानंतर क्वेश्चन पेपरचं आपण बघितलं तर हा क्वेश्चन पेपर कसा होता त्याच्यावर आपण चर्चा करू. ज्या विद्यार्थ्यांशी कॉलवर बोलणं वगैरे झालं तर त्यांनी सांगितलं हा क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन पेपर एकदम इझी होता. एकदम इझी. एकदम इझी मीन्स जी आपण बघा भरपूर 2-3 विद्यार्थ्यांशी चर्चा झाली. भरपूर विद्यार्थ्यांचा पेपर म्हणजे सॉरी पेपर इझीच होता, पण लेंग्थी होता. आणि दुसरी गोष्ट पेपर इझी होता, लेंग्थी होता. लेंग्थी असल्यामुळे पेपर कव्हर झाला नाही. जवळपास 200 पैकी बरेच विद्यार्थी असे आहेत, बरेच म्हणण्याऐवजी मॅक्सिमम विद्यार्थी असे आहे, की त्यांचं जवळपास एक मेन क्वेश्चन लिहायचा राहिलाय. जवळपास 150 मार्काचं पोरांचं 150 मार्काचं लिहिलंय. 50 मार्काचं जवळपास मॅक्सिमम विद्यार्थ्यांचं लिहायचं राहिलंय. ओके, त्याच्यामुळं पेपर कव्हर करणं आणि टाइम मॅनेजमेंट करणं सगळ्यात इम्पॉर्टंट ते फॅक्ट येतं. ओके, त्याच्यामुळं काय करायचंय, जे काही तुम्हाला टाइम सांगितला, टाइम लावूनच क्वेश्चन काय करायचंय तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. पेपर खूप इझी होता. ओके, त्यांना विचारलं की बाबा हार्ड टू इझी म्हणता येईल का, इझी टू हार्ड म्हणता येईल का, इझी टू मॉडरेट म्हणता येईल. त्यांनी सांगितलं की सर आम्ही खूप हार्ड प्रिपरेशन केलं, खूप डीप मध्ये जाऊन प्रिपरेशन केलं, पण त्याचा आम्हाला नाही वाटत काही उपयोग झाला. खूप वरून वरून गेलो असतो तर खूप बेटर झालं असतं, असं त्यांचे म्हणणं होतं. ओके, 2-3 विद्यार्थ्यांची चर्चा झाली. फक्त पेपर लेंथी होता, सब क्वेश्चन वगैरे होता, त्याच्यामुळे पेपर अटेंड वगैरे झाला नाही. एवढंच त्यामध्ये काय ड्रॉबॅक आहे की पेपर लेंथी येतोय. ओके, आता आपल्यामध्ये पण आपण शॉर्ट क्वेश्चन वगैरे घेतलेले आहेत, त्यामध्ये सब क्वेश्चन वगैरे पण घेतलेले आहेत. आणि बरेच विद्यार्थी आपले पण होते की त्यांचा टाइम लिमिट वगैरे त्यांना पुरत नव्हता, टाइम वगैरे पुरत नव्हता. ओके, त्याच्यामुळे काय करायचं या ठिकाणी तुम्ही जे काही तुम्हाला मेन क्वेश्चनला टाइम लावा किंवा सब क्वेश्चनला टाइम लावा आणि त्याप्रमाणे चाला. जर तुमचा जास्त 36 मिनिटापेक्षा जर जास्त तिथं टाइम जात असेल तर डायरेक्ट त्या क्वेश्चन वरून मूव्ह ऑन व्हा. ओके, 50 मार्काचं लिहायचं डायरेक्ट राहण्यापेक्षा 50 मार्काचं काय करायचं तुम्ही लिहिण्यापेक्षा प्रत्येक क्वेश्चनला काय करायचंय टच करायचंय. त्याच्यामुळे तिथं डायरेक्ट 50 मार्क सुटण्यापेक्षा ते जर व्यवस्थित थोडंसं किमान अर्धवट जरी अटेम्प्ट केले तरी तुम्हाला तिथं 20-25 मार्क तरी आरामात भेटतील. ओके, 20-25 मार्क जे की तुम्ही डायरेक्ट सोडून देण्याचा विचार करत आहे किंवा डायरेक्ट तसे राहण्यापेक्षा 20-25 मार्क तिथं घेतलेले कधी पण बेटर राहील. ओके, त्याच्यानंतर हा पेपर काय होता, एक इझी होता, खूप इझी होता, सिंपल होता, खूप डीप जायची गरज नाही. ओके, आणि दुसरी एक गोष्ट सेमिस्टर पॅटर्न त्यांनी फॉलो केला होता. त्यांचे जे पेपर युजीला वगैरे जे पेपर होता सेमिस्टर एंडचे तो पेपर त्यांनी फॉलो केला होता. त्याच टाईपचे क्वेश्चन वगैरे होते. आणि तुम्हाला एक सांगायला मला आवडेल, आपले जे पेपर होते ते सगळे सेमिस्टर एंडच्या बेसिसवर आहेत. सेमिस्टर एंडला जसे क्वेश्चन वगैरे पडतात त्याच पद्धतीने आपण पेपर डिझाइन वगैरे केलेले आहेत. आणि जरी सेमिस्टर लेवल जरी नाही हे केली त्यांनी फॉलो नाही केली, वेगळी दुसरी कोणती एआरएस वगैरे ह्या लेवलचे पेपर वगैरे असतात ते पेपर तुम्हाला नसणार आहे. कारण की ते पीएचडी एमएससीच्या बेसवर जे विद्यार्थी वगैरे असतात, एसआरएफ वगैरे करणारे आणि प्रॉपर डिपार्टमेंटमध्ये ज्यांची पीएचडी वगैरे झाली त्यांच्यासाठी ते पेपर डिझाइन वगैरे केले जातात. एवढी हार्ड लेवल तुम्हाला नसणार आहे. आणि जरी असली तरी त्या टाईपचं पण क्वेश्चन बँक सेमिस्टर एंड आणि एआरएस बेस दोन्ही बेसची आपली क्वेश्चन बँक वगैरे होती. आणि आपण सगळी प्रॅक्टिस करून घेतलेली टेस्ट सिरीज मध्ये. त्याच्यामुळे मला नाही वाटत का तुम्हाला याच्यावर काही अडचण असावी. ओके, त्याच्यामुळे पहिली तर गोष्ट टेन्शन घ्यायचं नाही. तिकडे जसा पेपर डिझाइन केला होता पाचही पण टेस्ट आपण त्याच बेसवर घेतल्या होत्या. पहिल्या टेस्ट आपण पूर्ण इझी टू मॉडरेट लेवलच्या होत्या आणि शेवटची टेस्ट आपण थोडीशी 5 नंबरची टेस्ट थोडीशी हार्ड काढली होती. ओके, थोडीशी आयडियल क्वेश्चन पेपर वगैरे काढला होता, थोडासा विचार करणारा क्वेश्चन पेपर वगैरे काढला होता. त्याच्यामुळे याचं काही टेन्शन वगैरे घ्यायचं नाही. पेपर एकदम इझी असेल, आपण जसं प्रिपरेशन केलंय त्याच पद्धतीचा पेपर असेल. ओके, आता हे तुम्हाला टाइम वगैरे सांगितलं. त्याच्यानंतर आता एक मेजर चेंजेस झाले, ज्यावर आपण प्रॅक्टिस केली ते पूर्ण ब्लँक पेपर होता. ओके, जसा युपीसीचा पॅटर्न वगैरे होता. ओके, थोडंसं लॉजिक तिथं कसं लावलं होतं की जे काही इंस्ट्रक्शन आहे जनरली आपण सुरुवातीला जे इंस्ट्रक्शन बघतो, ओके, ते जवळपास युपीसीचे इंस्ट्रक्शन त्यांनी फॉलो केलेले आहेत. त्याच्यामुळे थोडंसं एक आयडिया होती की
जो काही ब्लँक पेपर UPSC ला वापरतात त्याच पद्धतीचा पेपर येऊ शकतो. ओके, तर बघा आता जो काही मेजर चेंजेस झालेले आहेत ते इथं झालेले आहेत. ओके, आन्सर शीट काय झालेली आहे आपल्याला लाइनिंगची आलेली. आता या ठिकाणी बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो, कुठं क्वेश्चन नंबर टाकायचा, कुठं काय करायचं. ओके, आता बघा टोटल जवळपास आपली जी आन्सर शीट होती आता आयोगाने जी प्रोव्हाइड केली ती जवळपास 52 पेजेसची होती. ओके, 52 पेजेस त्याच्यामध्ये होते. ओके, आता याच्यामध्ये पहिलं आणि दुसरं पेज काय होतं, इन्फॉर्मेशन होती. तुमचं रोल नंबर वगैरे असेल, ओके, बाकीच्या ज्या डिटेल्स वगैरे असतील त्या सगळ्या 1 आणि 2 पेजेसवर आहेत. ते 2 पेजेस तिथे गेलेत. त्याच्यानंतर 3 आणि 4 रफ वर्कसाठी पेजेस प्रोव्हाइड केलेले आहेत. आपण पण आपल्या आन्सर शीटमध्ये 2 रफ वर्कसाठी 2 पेजेस देत होतो. ओके, असे 3 आणि 4 पेज इथं 4 पेजेस गेले. त्याच्यानंतर 5 पासून लास्ट पर्यंत 51 पेजेस पर्यंत काय तुम्हाला, ओके, 5 ते 51 पर्यंत तुम्हाला या टाइपचे पेपर शीट प्रोव्हाइड केलेले, या टाइपचे पेज तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आणि हे तुम्हाला कशासाठी असतील, रायटिंगसाठी असतील. लास्टचं जे पेज आहे 52 नंबरचं, ओके, 52 नंबरचं याच्यावर पेपर बद्दलचे इन्स्ट्रक्शन दिलेले. ओके, मग आता एक्झामला ज्यावेळेस तुम्ही जाता तुम्हाला जवळपास जी आन्सर शीट वगैरे आहे, ओके, आन्सर शीट तुम्हाला लवकरच देतील. त्यावर बद्दलचा जो टायमिंग वगैरे असेल, ज्यावेळेस आपण क्वेश्चन पेपर वगैरे येऊ टाइम वगैरे असतो, बाकीचे इन्स्ट्रक्शन वगैरे जे काही एक्झामिनर वगैरे आहेत ते सांगत असतात, त्यावेळेस ते इन्स्ट्रक्शन पहिली गोष्ट सगळे वाचून घ्यायचे. आता दुसरी एक गोष्ट, जे 52 पेजेस आहेत त्याच्यापैकी पहिले 4 आणि शेवटचं एक गेलं, असे 5 पेजेस गेले. ओके, त्याच्यामध्ये बघा जवळपास तुम्हाला आता आपण जर विचार केला तर आपल्याला किती 19 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ओके, 19 क्वेश्चन. आणि मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलेलो आहे की शॉर्ट क्वेश्चन असेल तर त्याला 2 पेजेस प्रोव्हाइड करायचे. ओके, शॉर्ट क्वेश्चन असेल तर त्यासाठी 2 पेज द्यायचे. लॉंग क्वेश्चन असेल तर मॅक्झिमम 3 पेज द्यायचे. ओके, मॅक्झिमम 2, याच्या पुढे जायचं नाही शॉर्ट क्वेश्चनसाठी. मग तो 10 मार्काचा असेल किंवा 8 मार्काचा असेल. आणि लॉंग क्वेश्चनसाठी 3 पेज द्यायचे, जे की आता 15 मार्क्सला तुम्हाला असेल. याच्या पुढे तुम्हाला जायचं नाही. असा जर विचार केला शॉर्ट क्वेश्चनसाठी 2 आणि लॉंग क्वेश्चनसाठी 3, तर टोटल तुम्हाला 19 क्वेश्चनसाठी 44 पेजेस लागतील. ओके, आणि तुम्हाला रायटिंगसाठी आयोगाने प्रोव्हाइड केलेले जवळपास 47 पेज. ओके, म्हणजे 3 पेजेस तुमच्याकडे शिल्लक राहतात. जरी तुमच्याकडे एखादं पेज खाडाखोड वगैरे झालं, तुम्हाला चेंज वगैरे करायची वेळ आली तर तुमच्याकडे काय होईल, 47 3 पेजेस वगैरे तुमच्याकडे एक्स्ट्रा राहतील. ओके, आता दुसरी एक गोष्ट, अजून एखाद्याचे समजा 4-5 पेजेस वगैरे गेले तर अशा स्थितीमध्ये बघा खाडाखोड झाली तर तुम्ही जे सब क्वेश्चन लिहिणार आहे, ओके, सब क्वेश्चन समजा एक क्वेश्चन असेल इथं आणि तुमचा समजा तो एवढ्यातच संपला, तर बी क्वेश्चन तुम्ही इथून पण स्टार्ट करू शकता. ओके, बी क्वेश्चन आहे तुमचा, तो इथून पण स्टार्ट करू शकता. हे जे तुम्हाला 44 पेजेस सांगितले मी, ओके, हे 44 पेजेस प्रत्येक पेजवर नवीन क्वेश्चन याप्रमाणे सांगितलेले. ओके, म्हणजे असं नाही की 1.5 पानात, ओके, हे एक पेज आणि हे एक अर्ध पेज, एवढ्यात एखाद्याचा क्वेश्चन संपला आणि त्याने नेक्स्ट क्वेश्चन इथून स्टार्ट केला. ओके, असे 44 पेजेस नाही, कंप्लीट तुम्हाला शॉर्ट साठी 2 पेज, लॉंग साठी 3 पेज, याप्रमाणे 44 पेजेस तुम्हाला लागतील. ओके, आणि आयोगाने किती 47 प्रोव्हाइड केलेले, त्याच्यामुळं हे सफिशियंट पेजेस आहे. त्याच्यानंतर बघा सप्लिमेंटचा एक विषय. ओके, या ठिकाणी तुम्हाला सप्लिमेंट वगैरे प्रोव्हाइड केली जाणार नाही. ओके, सप्लिमेंट प्रोव्हाइड केली जाणार नाही. अवेलेबल पेजेस वगैरे सांगितले. आता दुसरी एक गोष्ट काय आहे, या ठिकाणी थोडासा पेनचा मॅटर आहे, थोडंसं ते आपण नंतर डिस्कस करू. आता बघा पहिली गोष्ट, तुम्हाला जी आन्सर शीट असेल पहिले 4 पेजेस संपल्यानंतर जे मेन पेज आपल्याला जिथून रायटिंग स्टार्ट करायचे त्यासाठी हे पेज अवेलेबल असेल. आता या ठिकाणी बघा तुम्हाला जे काही क्वेश्चन पेपर आहे आपला, ओके, क्वेश्चन पेपर आपल्याला सेपरेट असणार आहे. आणि बघा आता तुम्ही 1 नंबरचा जर क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेतला तर ऍक्च्युअली तो कुठं मेन्शन करायचा आहे, तर तुम्हाला फक्त जो क्वेश्चन नंबर दिलेला आहे हा जो बॉक्स आहे हा कशासाठी, तुम्हाला मेन क्वेश्चनसाठी. ओके, या ठिकाणी तुम्ही फॉर एक्झाम्पल पहिला क्वेश्चन लिहायला सुरुवात केली, मग इथं ए आणि त्याच्यात परत ए, असं करू नका. ओके, असं करू नका. किंवा दुसरा तुमचा त्याच्यातलाच बी असेल तर मग तो इथं करू नका.
किंवा हा तुम्ही क्वेश्चन नंबर 1 तुम्ही सॉल्व्ह करायला घेतलाय आणि त्याच्यानंतर ए इथं टाकला, असं पण करू नका. ओके, तुम्ही काय करायचंय, तर क्वेश्चन नंबर जो आहे, आपले क्वेश्चन जे आहेत, ओके, या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर 1, ओके, आणि तुम्हाला जो त्याच्यातला ए असेल ती या ठिकाणी ए मेन्शन करा, त्याचं आन्सर असं मेन्शन करा आणि इथून आन्सर रायटिंग स्टार्ट करा. काय तुमची आन्सर रायटिंग असेल ती स्टार्ट करायची. ओके, ही गोष्ट क्लिअर झाली का? हा जो बॉक्स आहे तुम्हाला फक्त मेन क्वेश्चन साठी. ओके, परत एकदा सांगतो, हा जो बॉक्स आहे तुम्हाला फक्त मेन क्वेश्चन साठी. मेन क्वेश्चन कोणते? 1 ते 8, त्याच्यापैकी तुम्ही जो सॉल्व्ह करायला घेतलाय, आता 1 आणि 5 तर आपल्याला कंपल्सरीच आहे. मग फॉर एक्झाम्पल तुम्ही इकडचा 2 घेतला, तर 2 मधला समजा तुमचा बी असन, तर बी असं टाकायचंय, आन्सर काय असन ते आन्सर. ओके, क्लिअर झालं का? हे तिथे जाऊन गोंधळ करू नका का बाबा आता इथं तर फक्त मग सब क्वेश्चन कुठं टाकायचा, का बी इथं टाकू, का इथं टाकू, इथं खाडाखोड करायची नाही, बळच दाटीवाटीमध्ये काय टाकायचं नाही. या ठिकाणी फक्त काय करायचं, तुम्ही मेन क्वेश्चन टाकायचा आणि सब क्वेश्चन इकडं टाकायचं. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल तुम्ही बी जे सब क्वेश्चन आहेत ते इथून पण स्टार्ट करू शकता. ओके, फॉर एक्झाम्पल बी जो आहे तो इथं संपला आणि सी तुम्हाला स्टार्ट करायचा आहे, तर इकडं न टाकता तो काय करा, इथं टाका. ओके, आता पहिली गोष्ट, इकडे टाकला तरी काही अडचण नाही, इथं टाकला तरी पण अडचण होणार नाही. ओके, इथं टाकला बी तरी अडचण होणार नाही. पण ह्यो जो बॉक्स आहे हा फक्त मेन क्वेश्चन साठीच आहे तुम्हाला. आणि बघा, तुम्ही जर बी इथून इथं टाकलं तर आन्सर पुढे तुम्ही इथून स्टार्ट करणार का? आता आन्सर इथं नाव टाकून तुम्ही इकडून तर नाही स्टार्ट करू शकत, किंवा आन्सर, ओके, तर बघा, किंवा इथं जर टाकलं तर इथून तुम्हाला सरळ तुम्हाला समजेल की हा बाबा आन्सर इथून स्टार्ट करू शकतो. आता बी इथं जर टाकलं, आन्सर इथून जर स्टार्ट करायचं म्हटलं, इथून जर स्टार्ट केलं तर ह्या काय राहतात, लाईनी ब्लँक राहतात, कोऱ्या राहतात. त्याच्यामुळे काय करायचं, सरळ बी इथं टाका, आन्सर इकडून रायटिंग करा, स्टार्ट करा. ओके, त्याच्यामुळं त्या गोष्टी थोडीशी लक्षात घ्या, तिथं जाऊन गोंधळ नको. इथं फक्त बॉक्स, हा बॉक्स फक्त मेन क्वेश्चन साठी, मग तो 3 नंबरचा असेल किंवा 8 नंबरचा असेल. ओके, क्लिअर झालं का? हे क्लिअर झालं का? क्लिअर झालं का? 8 नंबरचा क्वेश्चन असेल, त्याच्यातला ए असेल किंवा बी असेल किंवा सी असेल, इथं मेन्शन करायचा आणि आन्सर इथून स्टार्ट करायचं. क्लिअर झालं का? हे कमेंट करा. ओके, त्याच्यानंतर सांगितलं अजून की नवीन क्वेश्चन साठी काय करा, सब क्वेश्चन असेल, आता मेन क्वेश्चन साठी तर आपण घेणारच आहे. सब क्वेश्चन असेल तर सब क्वेश्चन साठी फॉर एक्झाम्पल बी अर्ध्या पेज मध्ये संपला, तुम्ही इथं पण स्टार्ट करू शकता सी. ओके, इथून पण स्टार्ट करू शकता. पण याच्यासाठी जरी तुम्ही नवीन पेज घेतलं, या ठिकाणी काय करायचं बघा, या ठिकाणी लाईन वगैरे मारली तुम्ही, तर डायरेक्ट नेक्स्ट पेजवर काय करायचं, इथून तुम्ही जो तुमचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, सब क्वेश्चन तुम्हाला माहिती ऑर्डर प्रमाणे घ्यायचे एबीसी. ओके, तर या ठिकाणी काय करायचं, परत सी तुम्ही स्टार्ट करा. ते अर्ध पेज राहिलेलं रिकामं ठेवलं तरी जमल. ओके, आणि बी क्वेश्चन नवीन याच्यापासून सुरुवात केली, सब क्वेश्चन वगैरे जे असेल नेक्स्ट तो नवीन पेज पासून सुरुवात केली तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि दुसरी एक गोष्ट, आता तुम्ही या ठिकाणी एक क्वेश्चन, सॉरी, या ठिकाणी तुम्ही समजा पहिला किंवा दुसरा क्वेश्चन लिहिला घेतलाय. ओके, या ठिकाणी दुसरा क्वेश्चन लिहिला घेतलाय, तर ए बी सी जो काही तुमचा ऑर्डर प्रमाणे जो काही क्वेश्चन असेल, ओके, ऑर्डर प्रमाणे जे काही क्वेश्चन असेल तेच तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व्ह करायला घ्यायचे. उलटे सुलटे तुम्ही परत घेऊ नका असे. ओके, समजा सी आधी घेतलाय, मग तो संपल्यानंतर परत ए घेतला, ओके, त्याच्यानंतर परत ए बी सी, परत बी घेतला, असं नका करू. ए बी सी या ऑर्डर प्रमाणे चला. ओके, आता हे ऑलरेडी इन्स्ट्रक्शन तुम्हाला समजलेच असतील. ओके, आता त्याच्यानंतर बघा, हे जे काही क्वेश्चन पेपर आहे, आन्सर शीट आहे, आणि आपण ज्याच्यावर प्रॅक्टिस केली याच्यामध्ये थोडस काय आहे, लाइनिंग आल्यामुळं आणि इकडचा जो पेस आहे, ओके, तो काय झालाय, कमी झालाय. कमी मीन्स जो आपण ब्लँक वर आपल्याला माहिती आहे ब्लँक शीट होती, अशा प्रमाणे त्याचं स्ट्रक्चर होतं. आपल्याला एवढ्याच बॉक्स मध्ये, ओके, या ठिकाणचा जो पार्ट होता तो काय झालेला आहे, ब्लँक रिमूव्ह झालेला आहे. मग थोडंसं काय आहे,
की आपली जी काही लेंथ वगैरे असणार आहे, विड्थ वगैरे असणार आहे पेपरची वाढलेली आहे आणि लय नाही, पण तुम्हाला समजा तर या ठिकाणी तुमचा पेपर 2 लाईनी प्लस मायनस होतील फक्त. वेगळं काही होणार नाही. आणि थोडासा किती कंटेंट बसतंय, किती नाही बसत आहे, माझ्या लाईनी किती भरतात, नंबर ऑफ वर्ड्स किती भरतात, त्याच्याकडे काही लक्ष देऊ नका. फक्त तुम्ही जसं प्रॅक्टिस करत होता, जसं ब्लँक शीटवर तुम्ही 8 मार्काला जेवढं कंटेंट उतरत होता त्या टायमिंगमध्ये तेवढंच इथं उतरवा. ओके. मग लाईनी किती भरल्या, किती उरल्या त्याच्याकडे लक्ष देऊ नका. फक्त लिमिट ठेवा 2 पेज आणि 3 पेज. लाँग क्वेशन, शॉर्ट क्वेशन याप्रमाणे. आता बघा अजून एक काही विद्यार्थी विचारतात, की बिटवीन लाईन लिहायचं का लाईनवर लिहायचं, कसं लिहायचं? ओके. आता बघा ज्याची त्याची सवय आहे, कसं पण तुम्ही लिहू शकता. आता मी या ठिकाणी बिटवीन लाईन लिहित असतो. ओके. तुम्ही पण तुम्हाला जशी तुमची सवय तुम्ही लाईनला टच करून पण लिहा. ओके. लाईनला फॉर या ठिकाणी ॲन्सर असं पण तुम्ही लिहू शकता किंवा कोणी बिटवीन लाईन लिहितं ॲन्सर. ओके. याप्रमाणे पण तुम्ही लिहू शकता. त्याच्यामुळे बिटवीन लाईन किंवा लाईनवर लिहायचं त्याचा काही इथं प्रश्न नाही. तुम्हाला जसं लिहायचंय तसं लिहा. त्याच्यानंतर पेन्सिल वगैरे तुम्हाला वापरायची, नाही वापरायची त्या गोष्टी सगळ्या टाईम लिमिटवर किंवा टाईम कन्झ्युमिंग आहे. त्याच्यामुळे तुम्ही पेन्सिल वगैरे इथं वापरत बसू नका. ओके. या ठिकाणी काही तुम्हाला स्पेसिफिक डायग्राम विचारली जाणार नाही, की डायग्राम काढा त्याला 5 मार्क आहे. त्याच्यामुळे पेन्सिलच्या नादी लागू नका. तुमचा त्या ठिकाणी काय होईल, टाईम वगैरे काय होईल, जास्त जाईल. त्याच्यामुळं जे काही तुम्ही पेन वापरताल, ओके, त्या पेननी सरळ-सरळ काय करायची, डायग्राम वगैरे असेल तुमची ती काढायची. ओके. त्याच्यानंतर आता बघा, आपल्याला रायटिंग काय करायची आहे, कुठे करायची आहे? फक्त हे जे काही बॉक्स आपल्याला दिलेले आहेत. ओके. ओके. हा आपल्याला एक ओके. या ठिकाणीच आपल्याला रायटिंग करायची आहे किंवा स्टुडंटनी जे काही असेल उमेदवार त्यांनी फक्त इथं लिहायचंय. आता हा जो पार्ट असेल आणि हा जो पार्ट असेल त्याच्यावर थोडंसं डिस्कस करू. तुमचे पेपर किती 3 इव्हॅल्युएटर काय करणार आहेत? चेक करणार आहेत. ओके. आता बघा त्याच्यामध्ये तुम्हाला सिंपल सांगतो. क्वेशन नंबर 1 फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याने काय केलंय क्वेशन नंबर 1 सॉल्व्ह केलाय. जे इव्हॅल्युएटर असणार आहे ते क्वेशन नंबर 1 इथं देतील. ओके. आणि 1 मधले समजा तुम्ही जे काही 5 क्वेशन सॉल्व्ह करणार आहेत. मग एखाद्या विद्यार्थ्याने ए, बी, सी, डी आणि ई असे 5 क्वेशन सॉल्व्ह केलेत. तुम्हाला माहिती आहे की एका मेन क्वेशन मध्ये पहिला आणि 5व्या मध्ये 5 सॉल्व्ह करायचे. म्हणजे फर्स्ट इव्हॅल्युएटर असेल. ओके. त्यांनी जे काही मार्क दिले असेल फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथं 8 मार्काचा क्वेश्चन आहे. 8 पैकी इथं 5 दिले, इथं 6 दिले, इथं 7 दिले, इथं 4 दिले, इथं ओके. अशा प्रमाणे जे काही तुमचे क्वेश्चन असेल. ओके. या ठिकाणी एक बॉक्स कमी पडलाय. 1, 2, 3, 4, 1, 5. अजून एक इकडं 6वा बॉक्स असेल. ओके. आणि ई ला समजा तुम्हाला परत 5 दिले. ओके. ई ला काय दिलं तुम्हाला असे असे नंबर ऑफ 5 क्वेश्चनची जी काही टोटल असणार आहे. पहिला इव्हॅल्युएटर काय करेल या ठिकाणी मार्क्स देईल. ओके. फॉर एक्झाम्पल ही टोटल काही पण समजा 30 होत असेल. ओके. ऑन एन एव्हरेज 30 जर होत असेल ही. ओके. 40 पैकी आपल्याला द्यायचंय ना. 40 पैकी मग हे जर समजा 30 मार्क होत असेल. सेकंड इव्हॅल्युएटर काय करेल? ओके. याचे हे मार्क बघून नाही देणार. परत तुमचा पेपर चेक करेल. ओके. त्याच्यामध्ये त्याच्याप्रमाणे जसे मार्क त्याला देऊ वाटतील किंवा जसं त्याला तुमचं जे काही आन्सर रायटिंग वगैरे आहे त्याच्यावरून ते मार्क देतील. मग फॉर एक्झाम्पल इथे चेंजेस होऊ शकतात. इथं 6 देईल तो, 5 देईल, 4 देईल. ओके. एखाद्याला 8 देईल, एखाद्याला 7 देईल. मग फॉर एक्झाम्पल त्याची जी काही टोटल आहे ती इथं 32 झाली. ओके. असे हे 2 इव्हॅल्युएटर असतील. त्यांची वेगवेगळे मार्क्सचं डिस्ट्रिब्युशन असू शकतं. मग लास्टचा जो असेल ओके. लास्टचा जो इव्हॅल्युएटर असेल तो इथं क्वेश्चन नंबर जो काय असेल तो टाकल. ओके. आणि त्याचे मार्क्स इथं प्रोव्हाइड करेल. मग फॉर एक्झाम्पल तो 7 देईल, 6 देईल, 4 देईल, 5 देईल. ओके. त्याच्यानंतर परत 6 देईल आणि याची इव्हॅल्युएटरची समजा या ठिकाणी 35 टोटल झाली. ओके. आता बघा तिघांची पण एकाची समजा 30 आहे, एकाची 32 आहे आणि एकाची 35 आहे. तर याचं काही ॲव्हरेज वगैरे काढून तुम्हाला मार्क दिले जाणार नाही. तसं नसतं. याचं पण या ठिकाणी जे काही चीप इव्हॅल्युएटर आहे, ओके, तर त्याचे मार्क कन्सिडर केले जातील. मग इकडे समजा एखाद्याने वरच्या क्वेश्चनला 35 दिले आणि याने 32 दिले लास्टवाल्याने, तर याचे 32 मार्क काय केले जातात? कन्सिडर केले जातील. ओके. किंवा यांनी आधी ऑलरेडी 30-32 कमी दिले आणि लास्टवाल्याने 35 दिले, तर याचे 35 मार्क या ठिकाणी तुम्हाला दिले जातील. ओके. ते सगळं तुमच्या आन्सर क्वालिटीवर याच्यावर त्याच्यावर आहे. आणि असं नाही की जो चीप इव्हॅल्युएटर आहे तो नेहमी कमीच मार्क देतो असं नाही. ओके. जर इकडे त्याला वाटत असेल कमी दिले किंवा त्या आन्सर रायटिंगला तेवढं सुटेबल होत नाही. मग तुम्हाला तिकडे जर कमी दिले असेल, ओके. इकडे जर त्याला वाटत असेल
की ह्या आन्सरला जास्त मार्क्स वगैरे द्यायला पाहिजे, तर ते काय करतील या ठिकाणी तुम्हाला जेवढे काही अपेक्षित मार्क आहे त्या क्वेश्चनला जास्त देतील. ओके, किंवा जेवढं अपेक्षित आहे ते आन्सर रायटिंगच्या नुसार तेवढे मार्क देतील. म्हणजे याचं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की वरच्यांनी कमी दिले, ओके, यांनी कमी दिले मार्क्स वगैरे तुम्हाला, याच्यापेक्षा हा कमी देऊ शकतो किंवा कमीच देतो असं नाही, तो तुम्हाला जास्त पण मार्क देईल. आणि एमपीएससीचे जे पेपर वगैरे आहेत त्याच्यावर माझी चर्चा पण झालेली आहे, जे बाकीचे लोक वगैरे आहेत त्यांच्याशी. तर असे पण केसेस आहेत की चीफ इव्हॅल्युएटरने काय केलेलं आहे, जास्त मार्क पण दिलेले आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी तुम्ही पहिली गोष्ट काही लिहायचं नाही. ओके, हा बॉक्स तुमच्यासाठी नाही, हा बॉक्स आणि वरचा एक बॉक्स जे काही आपले इव्हॅल्युएटर असतील त्यांच्यासाठी तो बॉक्स प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक आहे, आता याच्यानंतर अजून काय आहे का, कोणाला काय बोलायचंय का? ओके, थोडस मी ज्या विद्यार्थ्यांशी चर्चा झाली त्यांचे थोडेसे पॉइंट होते, बऱ्यापैकी इथं घेतलेले आहेत. एक दुसरा मी पॉइंट जो काही राहिला असेल तो बघूया. ओके, पहिली तर गोष्ट, पेपर इझी होता, खूप इझी पेपर होता त्यांचा. ओके, आपला पण इझी येणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर पेपर लेंथी होता, त्याच्यामुळे काय टाइम थोडासा कमी पडत आहे, त्यामुळे टाइम मॅनेजमेंट तुम्ही करायचंय. ओके, सब क्वेश्चन असतात, सब क्वेश्चन येणार आहे, जे आपले सब क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये परत सब क्वेश्चन किंवा मार्कच्या हिशोबाने डिस्ट्रीब्यूट क्वेश्चन होतात, ते पण पाहिलं आपण. पेपर त्यांचा पेपर वगैरे कव्हर होत नाहीये. ओके, म्हणजे झाला नव्हता, लेंथी पेपर वगैरे होता, ते आपण पाहिलं. ओके, त्याच्यानंतर एक्स्ट्रा लेवल वगैरे पेपरची नव्हती, पॅटर्न सेमिस्टरचा होता. ओके, नियर अबाउट एव्हरेज 150 मार्काचा पेपर पोरांचा कव्हर झालाय. ओके, आता दुसरी एक गोष्ट बघा, ऑब्जेक्टिव्ह टाईपला आपण काय करत असतो. हा, ओके, श्रीकांत सर तुमची कमेंट घेतो मी. ओके, बघा त्याच्यानंतर बघा आपण ऑब्जेक्टिव्ह टाईपला काय करत असतो, आपल्याला आधी पेपर अँसर शीट वगैरे देतात, आधी आपण त्याच्यावरची इन्फॉर्मेशन वगैरे भरतो आणि बेल आपली वाजायच्या आधीच एक 4-5 मिनिटं आपल्याला काय होतं, पेपर भेटतो. बरेच एक्झामिनर वगैरे असतात तर ते काही थोडंसं अर्ली पेपर वगैरे भेटतो पोरांना, काहींना डायरेक्ट ऑन द स्पॉट भेटतो, मग काही काही पोरांना 4-5 मिनिटं आधी टाइम भेटतो. तर त्या ठिकाणी इथं अशी पॉसिबिलिटी आहे का, तुम्हाला काय वाटतं? ओके, क्वेश्चन पेपर पण इथं पण इझिली, सॉरी इझिली नाही, अवेलेबल होतो, आधी आधी अवेलेबल झालेला आहे, पोरांशी डिस्कशन झालं तर 5 मिनिटं आपल्याला जो पेपर असतो, क्वेश्चन पेपर असतो, तो अवेलेबल होतो. ओके, आणि आता हे बोलणं इथं अपेक्षित नाही. ओके, तुम्ही नका करू, आता तुमच्या याच्यानुसार 5 मिनिटं तुम्हाला पेपर आधी अवेलेबल होईल आणि 5 मिनिटं पोरांनी आधी ओपन करून पण स्टार्ट केलं होतं लिहिला. ओके, ते तसं करायला नाही पाहिजे. ओके, तुम्ही नका करू, पण तसं केलं होतं पोरांनी. ओके, त्याच्यानंतर बघा, जे तुम्हाला ब्लँक पेपर वगैरे आहे. ओके, आता तुम्ही जो पेपर आहे तुमचा एक क्वेश्चन असेल इथला, तुम्ही लिहिला, हे अर्धवट राहिलंय, मग हा क्रॅश केव्हा करायचा? ओके, तर तुम्हाला वाटत असेल मला डबल लाईन मारायची स्केलनी, त्याच्यानंतर त्याच्यात थोडासा वेळ जाईल माझा. ओके, आणि क्रॅश करायचंय, माझे कमीत कमी 15 सेकंद तरी जाईल. ओके, मग असे 15-15 सेकंद प्रत्येक पेज वगैरे उरलेले ते कधी क्रॅश करायचे, हे ते हा प्रश्न असेल तुमच्या डोक्यामध्ये. तर तुम्हाला बघा, जो आपला पेपरचा टायमिंग असणार आहे तो किती, पहिला पेपर 9 ते 12 आणि 3 ते 6. ओके, या वेळेमध्ये हे 3 तास आणि हे 3 तास तुम्हाला, याच्यामध्ये 3 तास फक्त रायटिंगलाच वेळ द्यायचा आहे. तुम्हाला हे जे पेपर वगैरे क्रॅश वगैरे करायचे, हा टायमिंग तुम्हाला नंतर बेल वाजल्यानंतर प्रोव्हाइड करतात ते. ओके, आता जे इंजिनिअरिंगचा पेपर झाला होता, पूर्ण रायटिंग स्टॉप झाल्यानंतरच काय झालं होतं, रायटिंग स्टॉप झाल्यानंतर पोरांनी पेपर क्रॅश केला होता. म्हणजे असं नाही की तुम्हाला एक्झामिनर आधी सांगेल की पेपर क्रॅश वगैरे करून घ्या, हे करा ते करा, किंवा पेपर बेल झाली की लगेच पेपर कलेक्ट करायला सुरुवात, असं नाहीये. बेल झाल्यानंतर क्रॅश करूच तर ते एक्झामिनर जे काय आहे तुमचे, ते पण काय करतात, पेपर चेक करतात आणि पेपर प्रत्येक ब्लँक जे पेज असेल ते क्रॅश करूच तर थांबतात आणि आपल्याला ते करायला लावतात. त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. हे 3 आवर तुम्हाला फक्त रायटिंगला द्यायचे आणि एकदा फायनल बेल झाली की त्याच्यानंतर जे कोरे पेज आहे त्याच्यावर तुम्ही क्रॅश करा. ओके, समजलं का हे लक्षात ठेवा. ओके, 2 गोष्टी काय समजल्या, की एवढं काही घाबरायचं नाही. जसं ऑब्जेक्टिव्ह टाइपला 2-4 मिनिटं आधी पेपर आपल्याला भेटायचा, मग ते इंट्रोडक्शन वगैरे असेल हे ते, किंवा सगळ्यांना एक युनिफॉर्मली एकाच टायमिंगला ते ओपन पेपर वगैरे करावा, म्हणून त्यासाठी आपल्याला ते सुरुवातीला 4-5 मिनिटं द्यायचे पेपर, या ठिकाणी पण देतात. क्रॅश वगैरे करायचा पेपर कधी, टाइम संपल्यानंतर. ओके, हा, दुसरी गोष्ट, पेपर कव्हर होत नाही तर मग काय करायचंय, सुरुवातीपासूनच स्पीड पकडायचा आणि पेपरचा जो काही तुमचा रायटिंगचा स्पीड असेल तो शेवटपर्यंत त्याच स्पीडनं पेपर लिहा, पेपर तुमचा कव्हर होईल. ओके,
पेपर कम्प्लीट वगैरे कव्हर करायचा. आता दुसरी गोष्ट, जनरली बघा युपीएससीचे पोरं किंवा जे युपीएससी बद्दल जर आपण डिस्कशन केलं तर त्यांचं आन्सर रायटिंग वगैरे कसं असतं काय, आपण जनरली विचार करतो किंवा आपल्याला कोणी पण सांगतं की इंट्रोडक्शन, बॉडी, कंक्लुजन या फॉर्मॅटमध्ये पेपर तुम्ही लिहिला पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे. इथं तसला अजिबात पॅटर्न फॉलो करायचा नाही किंवा फॉलो करायचा नाही. म्हणजे ते डिपेंड कशावर असतं की तुमचं क्वेश्चन कसा विचारलाय त्याच्यावर डिपेंड आहे. जर तुम्हाला सरळ सरळ विचारलंय तिथं डिफाईन कार्बोहायड्रेट्स अँड क्लासिफाय इट, तिथं इंट्रोडक्शन, बॉडी बिडीचा काही संबंध येत नाही. तुम्हाला डायरेक्ट तिथं जेवढं विचारलंय डेफिनेशन आणि त्याचं क्लासिफिकेशन, विषय संपला. ओके, तिथं मग इंट्रोडक्शन आलं का, बॉडी आली का, कंक्लुजन आलं का, असं काही लॉजिक लावायचं नाही. सेमिस्टर पॅटर्न आहे, ही टेक्निकल एक्झामिनेशन आहे, त्याच्यामुळे इथं सेमिस्टर एंडच फॉलो वगैरे केलं जाणार आहे. त्यामुळे इंट्रोडक्शन, बॉडी, कंक्लुजन तसं काही इथं प्रश्नचिन्ह वगैरे काही उपस्थित करायचं नाही. ओके, सरळ आपलं जसं विचारलंय तसं लिहायचंय. जसे आपले टेस्टला पेपर होते, जसे तुम्ही लिहिले, टेस्ट सॉल्व्ह केल्या त्याचप्रमाणे लिहायचंय. ओके, आता इंट्रोडक्शन, बॉडी, कंक्लुजन हा जो युपीएससीला पॅटर्न फॉलो केला जातो, युपीएससीला तसे क्वेश्चन डिझाईन असतात. ओके, कॅन्डिडेट जो असतो त्या क्वेश्चन बद्दलचं मत किंवा त्याला काय वाटतं ते त्या क्वेश्चन मधून एक्सप्रेस केलेलं असतं आणि आपल्याला ते आन्सर मधून द्यावा लागतं. ओके, त्याच्यामुळे तो पॅटर्न तिकडे चालतो. इथं टेक्निकल एक्झाम आहे, त्याच्यामुळे जे विचारलंय तेवढंच लिहायचं. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर चुकू द्यायचा नाही, तो व्यवस्थित टाकायचा. ओके, जी पेपरची क्वालिटी आहे बघा, पेपरची क्वालिटी मॉडरेट टू चांगल्या प्रकारची होती. ठीक आहे, चांगल्या प्रकारची होती असं म्हणता येईल. म्हणजे एवढी पण बोगस नव्हती की जे करून जेल पेन वगैरे असं ते डायरेक्ट मागून पुढून उमटतील असं नव्हतं काय. ओके, त्याच्यानंतर डायग्रामसाठी पेन्सिल वगैरे यूज करू नका. तुम्ही डायरेक्ट काय करा, तुमचा जो पेन तुम्ही रायटिंग करताय त्याच पेनने काय करायचंय, तुम्ही डायग्राम वगैरे काढायची. ठीक आहे, त्याच्यानंतर ओके, आता बघा तुमचा पहिला पेपर होईल, सेकंड पेपर परत दुपारी असेल. मग पहिल्या पेपरला समजा तुमचं काही क्वेश्चन लिहायचे राहिले, ओके, पेपर कव्हर झाला नाही, त्याचा लोड परत दुसऱ्या पेपरवर पडेल, एवढं टेन्शन घ्यायचं नाही. ओके, तुमचा पेपर कव्हर नाही झाला म्हणजे जवळपास कोणाचाच पेपर कव्हर नाही होणार. तुम्ही एकटे नसणार आहे हॉलमध्ये की माझाच पेपर राहिला बाबा, जे काही 15-20 मार्काचं राहिले किंवा 1-2 क्वेश्चन लिहायचे राहिले, असे तुम्हीच नसणार आहे. त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट सेकंड पेपरवर पडल, एवढं टेन्शन घ्यायचं नाही. पेपर झाला, हॉलमध्ये आला बाहेर, त्याच्यावर डिस्कशन नाही. ओके, नेक्स्ट काय असेल, तुम्हाला डायरी वगैरे तुमची वाचायची असेल, इंग्लिश वगैरे वाचायची असेल, ते फास्ट मध्ये बघून घ्यायचं. कोणाशी चर्चा नको त्या पेपरवर, नाही तर दुपारचे 2 तास तुम्हाला भेटतात आणि त्याच्यामध्येच तुम्ही डिस्कशन करत बसला. जे तुम्हाला आराम करायचा होता, बाकी तो वाचायचं होतं, ते सगळं विसरून गेला. असं काही करायचं नाही. ओके, नेक्स्ट पेपरवर फोकस करायचं. मग मागच्या पेपरचं काही पण होऊ दे. ओके, अवघड जाऊ दे, इझी जाऊ दे, क्वेश्चन लिहायचे राहू दे, त्याचा काही जास्त विचार करायचा नाही. ओके, त्याच्यानंतर ओके, अजून काय राहिलं, पेपर वगैरे थोडासा आधी वगैरे देता. ठीक आहे, एवढे पॉईंट आपण डिस्कस केले. एक मेन पॉईंट राहिला तो पेनचा. ओके, आता पेन बद्दल आम्ही आयोगात पण फोन केले, पण तिकडून पण अपेक्षित व्यवस्थित आन्सर वगैरे त्यांचं आलं नाही त्या पेनच्या बाबतीत. ओके, आता बघा पेन, पहिली तर गोष्ट, आणि जे विद्यार्थ्यांना आपण विचारलं, एक विद्यार्थी असा होता की त्यांच्याकडून ब्लॅक पेननी इन्फॉर्मेशन भरून घेतली सुरुवातीच्या पेजला आणि नंतर तुम्ही कोणता पण पेज पेन यूज करा असा भेटला. एक विद्यार्थी असा भेटला की पेन बद्दल काहीच रिस्ट्रिक्शन नव्हते, म्हणला आम्हाला कोणी सांगितलं पण नाही की हा पेन यूज करा, तो पेन यूज करा, आम्ही डायरेक्ट जो पेन रेग्युलर यूज करत होतो ते पेनने पेपर लिहून आलो. एक विद्यार्थी असा भेटला की सगळे इन्स्ट्रक्शन आहेत म्हणे, इन्स्ट्रक्शन मध्ये दिलेलं आहे पेन वगैरे यूज करायचा नाही करायचा, त्याच्यामुळं जेल पेन, शाई पेन यूज करून देत नाही असे भेटले. त्याच्यामुळं पेनच्या बाबतीत कन्फ्युजन आहे. त्याच्यामुळे काय करायचं, तुम्ही जो पेन वापरताय तो रेग्युलर पेन घेऊन जायचाच, त्याचबरोबर ब्लॅक पेन पण सोबत ठेवायचा आहे. ओके, म्हणजे 2 कामं करायचे तुम्ही, जे रेग्युलर तुम्ही पेन वापरताय तो पण घेऊन जायचा आहे आणि तुम्हाला बाय चान्स जर तिथं, आणि पहिली गोष्ट काय करायची, तुम्ही गेल्या गेल्या इन्स्ट्रक्शन वाचायचे. पेनच्या बाबतीत काही सांगितलंय का हे पहिलं वाचा. ओके, पेन जर तुम्हाला तिथं सांगितलं असेल, जसं पेन तुम्हाला फॉलो करायला सांगितलं असेल तसा पेन फॉलो करा. त्याच्या मागे एक कारण काय आहे माहितीये का, इथं तुमचे जे इव्हॅल्युएशन देणारे जे लोक असणार आहेत, ओके, ते 3 असणार आहेत. ओके, मग हे 3 लोकांचे 3 पेन असू शकतात. ओके, त्याच्यामुळे ते तुम्हाला इन्स्ट्रक्शन असू शकतं. त्यामुळे बघा, जनरली बघा, जे चिप इव्हॅल्युएटर असतं फायनल, तो ग्रीन पेन यूज करतात. ओके, याच्यातला एक रेड पेन यूज करल आणि एक ब्ल्यू पेन यूज करल. ओके, मग एकमेव पेन राहतो ब्लॅक,
ओके, मग ब्लॅक पेननी तुम्हाला पेपर लिहायचा ही पॉसिबिलिटी असू शकते. पण मी काय सांगते, परत एकदा तुम्हाला मी आयोगाला फोन लावून तुम्हाला पेन कोणता त्याच्याबद्दलची निश्चित इन्फॉर्मेशन, ओके, आम्ही 2-3 नंबर काढले आयोगातले. पण एक कॉल जो होता फायनलचा तो काही रिसिव्ह झाला नाही. पण ज्यावेळेस कॉन्टॅक्ट होईल त्यावेळेस मी तुम्हाला 1-2 दिवसामध्ये ती इन्फॉर्मेशन सांगाल. ओके, पेनच्या बाबतीत फक्त तुम्ही काय करा, रेग्युलर पेन, ओके, रेग्युलर जो पेन असेल तो ठेवा, प्लस ब्लॅक पेन जो असेल, ओके, तुम्हाला जो आवडतो किंवा तुम्हाला लिहिला काही प्रॉब्लेम नाही असा ब्लॅक पेन सोबत ठेवा. ओके, पेनच्या बाबतीत झालं. आता कमेंट्स कोणाच्या काय आहेत ते सांगा. हा, आता बघा, जे तुम्हाला सांगितलं मी की जे पेपर वगैरे आहेत, ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला जे रफ पेज प्रोव्हाइड करणार आहेत, ओके, जे सुरुवातीला पहिलं दुसरं जी इन्फॉर्मेशन भरायची ती सोडून तिसरं चौथं पेज असणार आहे, तिसरं आणि चौथं हे पेज तुम्हाला कशासाठी असणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला कच्चं काम करायचं. जसं की तुम्हाला कॅल्क्युलेशन वगैरे असतील, काही असेल किंवा एखादा पॉईंट आठवत नसेल, काय नसेल, तुम्ही जे काही वर्क करता कच्चं वर्क, कॅल्क्युलेशन वगैरे एक्सेट्रा, जो काय पार्ट असेल तो तुम्ही त्याच्यावर करायचा. ओके, आणि लास्टला ज्यावेळेस पेपर क्रॅश वगैरे करायला लावणार आहे तुम्हाला, तर हे जे काही पेजेस आहेत हे पण तुम्हाला रफ वर्कसाठी दिलेले ते पण क्रॅश करायचे. ओके, पण तुम्हाला ऑलरेडी सांगितलं क्रॅश जे पेज वगैरे करायचे ते तुम्हाला फायनल बेल झाल्यानंतर करायचे, त्यासाठी एक्स्ट्रा टाइम ते देते. ओके, आता 1 मिनिट, बाकीच्या कमेंट काय आहेत. हा, आता एव्हरी कॅन्डिडेटचा 3 वेळेस पेपर चेक होणार का? हो, प्रत्येक कॅन्डिडेटचा 3 वेळेस पेपर चेक होणार. ओके, हे जे काय आहेत ते मग घाबरून जायचं नाही तुम्ही. ओके, की 3 वेळेस पेपर चेक होणार म्हणजे आता माझं कसं होणार? एखादा जर चांगला मास्तर असेल ते चांगले मार्क देईन, सेकंड वाला मग थोडंफार कमी करेन आणि त्याच्यापेक्षा तिसरा माझे अजून मार्क कमी करेन, असं काही विचार करू नका. जेवढं तुम्ही लिहाल, जे प्रॉपर असेल तेच लिहायचंय. ओके, जेणेकरून तुम्हाला जास्त चांगले मार्क भेटतील. ओके, त्याच्यामुळे 3 जे काही आपले इव्हॅल्युएटर असतील ते 3 पेन यूज करतील आणि तुम्हाला 3 वेळेस तुमचा पेपर इव्हॅल्युएट होईल. ठीक आहे. हा, आता यांचं काम थोडंसं कमी असतं. ओके, यांचं काय फक्त यांना व्हेरीफाय करणं, ते क्वेश्चनला म्हणजे एवढा टाइम ते नाही घेत. ओके, जेवढे हे 2 टाइम देणार आहेत, फायनल वाले एवढा टाइम घेणार नाही. फक्त तुमची बेरीज वगैरे पाहतील आणि क्वेश्चन वगैरे जे काय आहेत ते बघतील. तुमचे सुरुवातीचे चांगले क्वेश्चन वगैरे तुम्ही लिहायचे. चांगले क्वेश्चन वगैरे वाटले आणि तुम्हाला त्या तुलनेत इकडे मार्क दिलेले आहेत का नाही एवढं ते पाहतील. आणि जर तुम्हाला त्यांना खालीवर वाटत असेल तर ते काय करतील, त्याप्रमाणे मार्क तुमचे चेंजेस वगैरे करतील. त्याच्यामुळं जे काही तुमचे चांगले क्वेश्चन वगैरे आहेत किंवा चांगलंच सुरुवातीपासूनच चांगलं लिहायचा प्रयत्न करा. नाहीतर केमिस्ट्री मला अवघड जातो, केमिस्ट्री सुरुवातीला घेतला तर त्याला थोडासा प्लस मायनस इम्पॅक्ट पडू शकतो. त्याच्यामुळे काय करा, थोडंसं, हा, दुसरी गोष्ट मला सांगायची राहिली, केमिस्ट्री किंवा पुढे तुम्हाला अवघड जातोय आणि बघा पॉसिबिलिटी आहे की टाइम पुरलच असं नाही. समजा एखाद्या सब क्वेश्चन मधला तुमचा 1-2 क्वेश्चन राहतील किंवा राहत असेल तर तुम्ही काय करायचं, फूड टेक्नॉलॉजी तुम्हाला बेटर जातोय तर डायरेक्ट काय करा, तुम्ही सेक्शनचं नाव वगैरे टाकायचं, सेक्शन कोणता आहे, ए का बी. ओके, सेक्शन काय असेल ते ए टाका. ओके, त्याच्यातला क्वेश्चन नंबर टाका आणि या ठिकाणी ए तुम्हाला केमिस्ट्री अवघड जाते तर काय करा, केमिस्ट्री तुम्हाला अवघड जातोय तर इथून डायरेक्ट बी टाका तुम्ही, सेक्शन बी. ओके, फूड टेक वगैरे टाका, फूड टेक. ओके, किंवा सेक्शन बी टाकलं नुसतं तरी जमत. आणि काय करायचं, सरळ इथं तुमचं काय असेल क्वेश्चन आणि आन्सर असं स्टार्ट करा. जो तुमचा वीक पार्ट आहे किंवा केमिस्ट्रीचा एवढा अभ्यास नाही तर तो पार्ट लेट घ्या. का? कारण की जरी शेवटला तुमचे क्वेश्चन राहिले तर तुम्हाला केमिस्ट्रीचा जो अवघड आहे किंवा एवढं व्यवस्थित प्रिपरेशन झालं नाही अशा पार्टचे क्वेश्चन राहतील. ओके, त्याच्यामध्ये पण हा पण पार्ट झाला तुमचा ए. नंतर तुम्ही सेक्शन ए घेतला केमिस्ट्रीचा. ओके, बी पार्ट झाला समजा, चांगला आहे फूड म्हणून झाला. नंतर सेक्शन ए तुम्ही घेतला केमिस्ट्री. आता केमिस्ट्रीमध्ये पण काय करायचं, तुम्ही जे चांगले चांगले क्वेश्चन आहे, ओके, जे तुम्हाला येतात परफेक्ट ते आधी घ्या. ओके, आणि शेवटला लई कॅल्क्युलेशन असतील, रिएक्शन वगैरे असतील, असा पार्ट असेल तुमचा झाला नाही तर तो शेवटला घ्या. म्हणजे जरी तुम्हाला वेळ कमी पडला किंवा पुरला नाही तर जिथं तुमचे ऑलरेडी तुम्हाला कमी मार्क भेटणार होते, ओके, ते क्वेश्चन राहतील. त्याच्यामुळे जे बेटर येते ते आधी घ्या. ओके, क्लिअर. आता देन, हो, सगळ्यांचे पेपर तिकडेच होणार आहे, नवी मुंबई.
बघा पेन कोणता यूज करावा. आता बघा काही मुलं जेल पेनने लिहितात, काही ट्रायमॅक्सने लिहितात, काही बॉल पेनने लिहितात. ओके. त्याच्यामध्ये पेंटॉनिकचे वगैरे पेन आहेत. मुलं वेगवेगळे पेन वापरतात. पेनवर काही रिस्ट्रिक्शन नाही. तुम्ही कोणता पण तुम्हाला जो बेस्ट वाटतो किंवा तुम्ही आतापर्यंत मॅक्सिमम वेळेस तो पेन यूज करत आलेत, असा पेन तुम्ही वापरा. ओके. जेणेकरून तुम्ही नवीन पेन घेताल एखादा आणि तो तुम्हाला तिथं पडायचाच नाही पेन. ओके. असा पेन नका घेऊ. थोडंसं त्याला रुळवा. जो पेन असेल तो रुळवा आणि त्याच्यानंतर त्याला रायटिंगला तसाच यूज करा. ओके. हां, आता ही जी शीट आहे, याच्यावर तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस वगैरे करा. ओके. काय होतंय ॲक्चुअली वर्ड लिमिट वगैरे हे त्या गोष्टी, त्या काही मोजत बसू नका. पहिली गोष्ट सांगितली फक्त तुम्हाला 2 पेज आणि 3 पेज ह्यो क्रायटेरिया थोडासा लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे चाला. ओके. टाईम वगैरे एक सांगितलं 36 मिनिट मेन क्वेशनसाठी ते एक लक्षात ठेवा. ओके. हां, आता हे झालं सेक्शन ए आधी घेतला तर चालतो का? ओके, त्याच्यावर पण आपली चर्चा झाली. बघा आता जे 3 तासाचं पिरियड असतं रे, त्याच्यामध्ये आपल्याला बाहेर जाता येईल का? असं एक क्वेशन आहे. ते डिपेंड्स ऑन जे तुमचे एक्झामिनर आहेत त्याच्यावर आहे. पण मला नाही वाटत की ते तुम्हाला बाहेर जाऊन देतील म्हणून. ओके. आता बघा तुम्ही एक्झाम द्या आणि जे काही एक्सपिरियन्स आहे ते मला सांगा. ठीक आहे. ते आता आपण सांगू शकत नाही. ते सगळ्या कंडिशन त्याच्यावर डिपेंड आहे. मला नाही वाटत का बाहेर जाऊन देतील म्हणून. ओके. काय तुमचे सगळ्या गोष्टी असेल त्या आधीच वगैरे करायच्या आहेत. त्याच्यामुळे जेणेकरून तुम्हाला परत नाही बाहेर जाऊन वगैरे दिलं तर प्रॉब्लेम नको. ओके. हां, कॅल्क्युलेटर, सायंटिफिक कॅल्क्युलेटर तुम्ही घेऊन जायचंय ते यूज करू शकता. त्यांनी नोटमध्ये पण दिलेलं आहे. ओके, सायंटिफिक कॅल्सी वगैरे असं इन्स्ट्रक्शन वाचलेत ना तुम्ही त्याच्यामध्ये. ओके, कॅल्सी वगैरे घेऊन जाऊ शकता तुम्ही. हां. कलर ब्लॅक. ओके, पेनचा कलर तुम्हाला सांगितलं ऑलरेडी, की तुम्ही रेग्युलर ज्याने प्रॅक्टिस केली ते पेन ठेवायचे आणि दुसरी गोष्ट ब्लॅक पेन पण ठेवायचे 2-3. ओके, जाऊ द्या ₹50-50 ₹100 पेनला गेले, तर जाऊ द्या. स्केल बिल असन, कॅल्सी वगैरे असन, सगळ्या गोष्टी व्यवस्थित न्यायच्यात. ओके. अजून काही कमेंट कमेंट करा. काही प्रॉब्लेम कोणाला? काही कोणाला अडचण असेल? हो, ट्रायमॅक्स, पायलट पेन वगैरे चालेल. ओके, तुम्ही जो पेन वापरलाय तोच वापरा. जर ब्लॅक सांगितलं, तर ते फक्त काय करायचंय तुम्हाला, जो पेननी प्रॅक्टिस केली तोच पेन ठेवा. ओके, फक्त त्याच्यातला ऑप्शन एक ब्लॅक पण ठेवा. ब्लॅकने जर लिहायला सांगितलं, तर तोच ब्लॅक म्हणून यूज करा. ओके, म्हणजे तुम्हाला लई नवीन पेन आहे असं पण वाटणार नाही. ओके, लिहिला प्रॉब्लेम होतोय, हे होतंय, ते होतंय. ओके, 2-2, 3-3 पेन ठेवा. बरोबर. अजून एक्स्ट्रा स्मॉल मार्जिनची गरज नाही ना? नाही, मार्जिनचा काही विषय नाही. ओके. अजून बोला, अजून इतर प्रिपरेशन वगैरे झालंय तुमचं, स्टडी वगैरे झालाय? बघा आता पहिली टेस्ट झाली होती आणि लास्ट टेस्ट झाली होती. ओके, जे आपण पेपर वगैरे चेक केलेले आहेत, त्याच्यामध्ये भरपूर फरक जाणवलेला आहे. तुमचं प्रिपरेशन चांगलं झालेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे कॉम्पिटिशन वगैरे किती आहे, काय आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळेस ऑफलाईनला आपले टेस्ट वगैरे झाले त्या पण डिस्कस केल्या आणि भरपूर मुलं कॉम्पिटिशनला आहे असं पण नाही. तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी 3,000 कॅन्डिडेट होते मेन्ससाठी. त्याच्यातले 1,000 तर कॅन्डिडेट फॉर्मच भरलेला नाही मेन्सला. आता त्याच्यापैकी पण भरपूर असे माझ्या ओळखीचे पण कॅन्डिडेट आहे, माझे मित्र आहेत, की जे मेन्सला असून पण ते प्रिपरेशन करत नाही. म्हणजे मेन्सला फॉर्म भरून पण न येणारे पण असे कॅन्डिडेट आहेत. ओके. त्याच्यामुळं 700-800 कॅन्डिडेट तसे कटतील. 1000-1200 कॅन्डिडेट मला तर वाटतं एक्झामिनेशनसाठी येतील. त्याच्यामुळं थोडंसं कॉन्फिडन्स ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. जे तुम्ही प्रिपरेशन केलंय, जे ॲक्चुअली तुम्ही गडबडून जायचं नाही. ओके, जे तुम्ही स्टडी केलाय, तो जेवढं स्टडी केलाय तेवढं परफेक्ट जसं टेस्टमध्ये सॉल्व्ह करत होता, तसं तिथं उतरवायचंय. ओके. आणि थोडंसं तुम्हाला प्रेशर वगैरे सुरुवातीला येईल. पण एकदा तुम्हाला माहिती आहे आन्सर रायटिंग वगैरे स्टार्ट झाली, तर काही प्रॉब्लेम होत नाही. मग आपण सगळं विसरून जातो. आणि दुसरी गोष्ट काय, की तुम्हाला सांगितलं की जे क्वेश्चन वगैरे असतील ते काय करायचे तुमचे बेटर क्वेश्चन 8 पैकी 5 तुम्हाला सॉल्व्ह करायचे. जे बेटर आहे ते तुम्ही आधीच सिलेक्ट करायचे. ओके. आधी क्वेश्चन पेपर आल्या तुम्हाला काय करायचं लगेच आन्सर रायटिंग स्टार्ट नाही करायची. आधी क्वेश्चन पेपर बघा कसा आहे. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला बेटर जे क्वेश्चन वाटतायत ते सिलेक्ट करा. ओके. आणि नंतर आन्सर रायटिंग स्टार्ट करा.
जेणेकरून तुम्ही हे बघितलं तर तुम्हाला आधीच कळून जाईल की पेपर कशा पद्धतीचा आलेला आहे. ओके, त्याच्यामुळे जर नाही उचकला तर पुढे डोक्यामध्ये एक राहतं की बाबा पेपर कसा आहे, अवघड आहे का, इझी आहे का, सोपा आहे किंवा पुढे काय असेल ही भीती राहत नाही. ओके, त्याच्यामुळे जे काय असेल ते आधीच बघायचं, नंतर तुमची सगळी भीती जाईल आणि बिनधास्त लिहायचं. ऑब्जेक्टिव्ह टाइप पेक्षा ही जी काही एक्झाम आहे आपली सब्जेक्टिव्ह रायटिंग ही खूप इझी आहे. ओके, जर सुरुवातीला ऑब्जेक्टिव्ह टाइपला एक्झामला तुम्ही जर प्रेशरमध्ये गेला आणि तो प्रेशर 15-20 मिनिटं जर कंट्रोलच झाला नाही, तर तुमचा वेळ पण जातो आणि सगळं सत्यानाश होतं तिथं, ते तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे इथं तसं नाही. ओके, इथं तुमचं रायटिंगला एकदा लागले तर प्रेशर कुठं जाईल तुम्हाला पण कळणार नाही. त्यामुळे एखाद्याला किती पण भीती वाटली तर थोडंसं स्टेबल राहा. एखाद्याने टेस्ट वगैरे नसेल दिली, एखाद्याला वाटत असेल मी एक पण टेस्ट नाही दिली, वातावरण कसं असेल, कसं नसेल, ऑब्जेक्टिव्ह टाइप सारखंच वातावरण असेल. एकदा तुम्ही आन्सर रायटिंग स्टार्ट केली ना, तुम्ही सगळं विसरून जाल. त्यामुळं काही टेन्शन घ्यायचं नाही. ओके, अजून हां, क्वेशन पेपरवर पेन्सिल ठेवा सोबत. ओके, मार्क वगैरे करू शकतो का पेनने असा क्वेशन आहे. तर बघा पेन्सिल ठेवा सोबत. पेन्सिलने थोडासा ट्राय करा किंवा तुम्हाला माहिती आहे एकदा सुरुवात झाल्यावर थोडंसं क्वेशन पेपरवर दुसरं कॅल्क्युलेशन वगैरे ते करत नका बसू. ओके, ते रफ वर्क दिलेलं आहे. तिथं थोडंसं तुम्हाला कोणते क्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, क्वेशन नंबर तुमचे जे काय असेल मेन क्वेशन समजा 1 आणि 5 तर आपल्याला कंपल्सरी. मग सेक्शन ए मधले समजा 1 नंबरचा 2 नंबरचा आणि 3 नंबरचा आपण सॉल्व्ह केला घेतला. तर सेक्शन बी मधला समजा तुम्ही 6 नंबरचा क्वेशन सॉल्व्ह करायला घेतलाय किंवा सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यावर मेन क्वेशनला टिक करा थोडीशी आणि त्याच्यानंतर काय करायचं त्याच्यातले ए बी पॅटर्न वगैरे असेल त्याच्यातले त्याला टिक करा. ओके, ए आणि बी सॉरी ए आणि सॉरी 1 आणि 5 नंबरचा जो क्वेशन आहे कंपल्सरी त्याच्यावर पण तुम्हाला थोडी टिक करायची की जे क्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचे ते असे. ओके. हां, हॉल तिकीट आले नाही अजून. लवकरच येतील हॉल तिकीट. ओके, येतील हॉल तिकीट 1-2 दिवसामध्ये येऊन जातील. अजून बघा, पहिली तर गोष्ट तुम्ही जवळपास 6-7 महिने अभ्यास केलेला आहे. ओके आणि आपल्या सगळ्यांसाठी चांगलं झालं, की एक्झाम पुढे गेली. एक्झाम जर पुढे नसती गेली, तर थोडासा गोंधळ उडाला असता. ओके, त्याच्यामुळे आता तुमचं प्रिपरेशन व्यवस्थित झालेलं आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय, जो एक्झामचा टाईम आहे, तो व्यवस्थित घालवायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, एक आता हे जे काही 7-8 दिवस बाकी आहेत, याच्यामध्ये तुम्हाला कोणतंही नवीन मटेरियल वाचायचं नाही. ओके, नवीन मटेरियल कोणतंच वाचायचं नाही. तुम्हाला जे तुम्ही रिवाईज करायचं काम करायचं फक्त. तुमच्या टेस्ट असेल, तुम्ही जे मॉडेल पेपर वगैरे मी पाठवलेले आहेत, ते सगळे काय करायचे फक्त रिवाईज करायचं काम करायचंय. नवीन कोणतंही मटेरियल वाचायचं जे नोट्स असेल, ज्या तुमच्या शॉर्ट नोट्स असेल, त्या फक्त फास्ट ट्रॅकमध्ये बघून घ्यायच्या. ओके. हो, सेक्शन चेंज करता येईल का? हां, बघा आता सेक्शन एखादा ए, बी जर तुम्ही घेतला, कोणता सेक्शन आधी घेऊ शकता. बघा, क्वेश्चन मागे-पुढे झाले तर तुमचे जमल. फक्त तुम्ही काय करायचंय, सब क्वेश्चन मागे-पुढे नाही करायचे. ओके. क्लिअर त्या बॉक्समध्ये लिहायचंय. क्वेश्चन नंबर समजा 1 आहे, तर इथं तुम्हाला चेंज करायचं आहे. तर तुम्ही 2 वगैरे तुम्हाला नसेल, तर इथं तुम्ही मेन क्वेश्चन चेंज करू शकता. पण सब क्वेश्चन तुमच्या ऑर्डरने आले पाहिजे. ए, नंतर बी, नंतर सी. ओके, याप्रमाणे थोडीशी काळजी घ्यायची. क्वेश्चन राहिले तर हां, समजा एखादा क्वेश्चन वगैरे राहिला आणि नंतर डायरेक्ट तुम्ही बघा तुम्ही पेपर अटेम्प्ट केला, तर तुम्हाला जे काही क्वेश्चन असेल ते कसे जरी केले तुम्ही, तरी थोडंसं त्यांनी ओव्हरलूक वगैरे करेल असं सांगितलेलं आहे. पण त्यांचा गोंधळ नको उडवायला. 3-3 लोक आहेत. त्याच्यामुळं ते चिडून तुम्हाला काही वेगळं नको व्हायला. पेपरमध्ये त्यांचा इम्पॅक्ट नको पडायला. तुमचं खूप खालीवर दिसलं काही क्वेश्चन वगैरे तर. ओके, त्याच्यावर त्यांचा मूड खराब नको व्हायला. त्याच्यामुळे थोडंसं क्लिअरली जे काही आहे, जसे आपल्याला इन्स्ट्रक्शन दिले तसे फॉलो करायचे. आणि समजा लास्टला एखादा जो फॉर एक्झाम्पल सेक्शन ए आधी सॉल्व्ह करायला घेतला आणि नंतर सेक्शन बी घेतला. नंतर मला समजलं, की मला सेक्शन ए मधला जो काही एखादा क्वेश्चन आहे, इकडचे मला सेक्शन बी मधले 2 सॉल्व्ह करायचे होते. तर मला सेक्शन मधला जे काही 2-3 नंबर आणि 4 नंबरचा क्वेश्चन आहे, तो मला परत तिकडे घ्यायचा आहे. तर मग सरळ त्या ठिकाणी परत काय करायचंय, फॉर एक्झाम्पल ओके. फॉर एक्झाम्पल बघा, इथं सेक्शन ए घेतला, नंतर सेक्शन बी घेतला आणि परत असं ठरलं, की सेक्शन ए मधला समजा आपण एक कंपल्सरी सोडला, इकडं 2 नंबरचा क्वेश्चन सोडला आणि इकडं 4 नंबरचा क्वेश्चन सोडला. ओके. आणि नंतर समजलं फॉर एक्झाम्पल किंवा इथं एकच क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला. ओके. इथं एकच क्वेश्चन सॉल्व्ह केला 2 नंबरचा आणि इकडं काय केलं आपण याच्यामधला 6 नंबरचा कंपल्सरी आणि इकडचा समजा 3 नंबरचा घेतला. ओके. आणि नंतर समजलं की याच्यातला मला
5-6 नंबरचा न घेता मला इकडचा काय करायचा आहे 3 नंबरचा घ्यायचा. तर परत काय करायचं तुम्ही हा सेक्शनचं नाव टाका इथं सेक्शन ए आणि तुम्हाला याच्यातला 3 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. तर इथं काय करायचं त्याचं नाव टाका. क्वेश्चन नंबर इथं असेल तुमचा 3 त्याच्यातला ए आन्सर बी आन्सर. ओके अशा प्रमाणे समजलं म्हणजे सेक्शन चेंज करू शकता तुम्ही काय प्रॉब्लेम नाही.